श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मार्गात नवनाथ पारायणाला सुद्धा फार महत्त्व आहे. नवनाथ उपासना करत असताना अनेकांना अनेक शंका येतात. नवनाथ पारायण स्त्रियांनी करावं का? करायला हरकत नाही. एक योग्य दिवस पाहून शुभ मुहूर्तावर नवनाथ पारायणाची पोथी वाचायला हरकत नाही. नवनाथ पोथीमध्ये 40 अध्याय आहेत. हे 40 अध्याय 9 दिवसांचे पारायण किंवा 7 दिवसाचे पारायण करता येतं. जर 9 दिवसाचे पारायण करायचे असेल तर त्या ठिकाणी 5 दिवस 5-5 अध्याय, नंतर 3 दिवस 4-4 अध्याय आणि शेवटच्या दिवशी 3 अध्याय, असं 40 अध्यायाचे पूर्णपणे त्या ठिकाणी पारायण करता येतं. जर 7 दिवसाचे पारायण आपल्याला करायचे असेल तर त्या ठिकाणी 4 दिवस 7-7 अध्याय, 3 दिवस 2 दिवस 4-4 अध्याय आणि शेवटच्या दिवशी 3 अध्याय करून 40 अध्यायाची पोथी पूर्णपणे वाचता येते. स्त्रियांनी जेव्हा वाचायचं ठरलं असेल तर MC पिरियड नीट बघून घ्यावे. त्या काळात MC येता कामा नये आणि वाचन करत असताना मध्ये अमावस्या येऊ नये एवढी काळजी आपण घ्यावी. साडी घालत असताना साडीच्या निर्या फक्त गुंडाळाव्या, साडीला गाठ मारू नये आणि मोकळे केस सोडावे. केसांना अंबाळा बांधू नये. अशा 2 गोष्टी नवनाथ पारायण करत असताना सांगितलेल्या आहेत. आणि हे जर आपण केलं तर नवनाथांच्या अध्याय वाचल्यानंतर आपल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत या संपूर्णपणे दूर झाल्याशिवाय राहत नाहीत. पण जर समजा संपूर्ण 40 अध्यायी पोथी वाचायला आपल्याला वेळ नसेल तर स्वामी समर्थ मार्गात किंवा संपूर्ण 40 अध्यायाची नुसतं 40वा अध्याय नवनाथांचा मिळतो आणि तेवढं संपूर्ण 40 अध्याय, एक 40वा अध्याय जरी प्रत्येकाने वाचला तरीसुद्धा संपूर्ण नवनाथ वाचल्याचे पुण्य त्या ठिकाणी लाभतं. आणि तरीसुद्धा प्रत्येकाने ती पोथीचा लाभ घ्यावा आणि कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये मनात भीती बाळगू नये. श्री स्वामी समर्थ.